हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेला MPSC ग्रुप सी मेन्समधील GS2 मधील पेपर 2 मधील पॉलिटी या विषयाचे एकूण 15 प्रश्न आणि त्याचे संभाव्य उत्तरे. चला तर मग बघूयात. आजचा पहिला प्रश्न होता, अनुच्छेद 370 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला होता? या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्ये नमूद आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, भाग 4 पुढचा प्रश्न आहे, अनुसूची 8 मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 22. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. तर त्यातील पहिलं कथन आहे, कोणती व्यक्ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण असल्याखेरीज कोणतीही व्यक्ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. दुसरं कथन आहे, वाक्य आहे, राज्यपाल संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. पर्याय क्रमांक 3 आहे, विधान 3 आहे, जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्ती केली असेल त्या बाबतीत राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भत्ते यांचा खर्च संसद आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यामध्ये विभागून दिला जाईल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ, फक्त अ आणि ब. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. तर पहिलं विधान आहे, प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाअधिवक्ता म्हणून नियुक्त करेल. आणि दुसरं विधान आहे, महाअधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे पारिश्रमिक मिळेल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, 3. अ आणि ब दोन्ही हे विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागांनुसार चढत्या क्रमाने मांडणी करा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, ड, ब, ई, अ, क. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा. इथं प्रश्न अयोग्य कथन म्हणून सांगितलेलं आहे या प्रश्नामध्ये. तर पहिलं कथन आहे म्हणजे वाक्य आहे, सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. दुसरं कथन आहे, वाक्य आहे, BN राव यांची संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. आणि तिसरं कथन आहे, HV अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते. यातील अयोग्य विधान किंवा कथन हे पर्याय क्रमांक अ आहे, 1 आहे, फक्त अ. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य कथन किंवा कथने ओळखा. एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि डॅश असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. इथं प्रश्न आपल्याला विचारला की अयोग्य कथन ओळखा. तर पहिलं आहे कथन किंवा वाक्य, एखाद्या उच्च न्यायालयांची अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाची निदान सलग 10 वर्ष न्यायाधीश. दुसरं कथन आहे, एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग 5 वर्षे अधिवक्ता. आणि तिसरं आहे, राष्ट्रपतीच्या मध्ये विख्यात विधिवेत्ता. त्यातील कथन अ आणि ब हे अयोग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक क ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. पहिलं विधान आहे, अनुच्छेद 134 संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या किंवा अनुच्छेद 145 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला त्याने अधिघोषित केलेला कोणत्याही न्यायनिर्णय किंवा केलेला आदेश यांचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असेल. कथन 2 आहे, अनुच्छेद 141 सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल. आपल्या प्रश्नामध्ये विचारलं आहे की कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत. तर ही दोन्ही विधाने योग्य आहेत. त्यामुळे पर्याय 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न,
संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदात संरक्षण दिले आहे? या पर्यायाचं प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 105. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबांसाठी स्वच्छतागृह ही योजना कोणत्या वर्षी सुरू केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 1995. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सी राजगोपालचारी. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांबाबत योग्य कथने ओळखा. पहिलं कथन आहे, तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. दुसरं, तो झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो. तिसरं, तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो. आणि चौथं, तो राज्य सरकारचा प्रमुख प्रवक्ता असतो. यापैकी आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ड. पुढचा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर यापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 स्मारके आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे. हे मूलभूत कर्तव्य नाही, तर हे काय? हे DPSP आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा राज्य नीती महाराष्ट्र तत्वांवरील टीका. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर ही होती आजची MPSC ग्रुप सी मेन्स त्यातील GS2 पेपरमधील पॉलिटी या विषयाची एकूण 15 प्रश्न आणि त्याची संभाव्य उत्तरे. धन्यवाद.